प्रत्येकजीत जाधव आणि त्याचबरोबर जे मयूर शेठ मोडक, आपल्याला विनंती आहे जे लकी ड्रॉचे सौजन्य जी जागा तुम्हाला दिलेली त्या जागेवरती घ्या. कॅमेरामधून सगळे कॅप्चर होते पुढं, तर कॅमेरामध्ये जे मैदानावरचं खेळलं जातंय तेच कॅप्चर करायचे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे मैदानाच्या मागे कोणी थांबायचं नाहीये. चला पंच सामना चालू करून घ्या. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये ऑन होतोय. एका बाजूने पांडवनगर वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने शिवशंभूनगर नाईट रायडर्स. मॅच मैदानाच्या पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुहास एका बाजूने असेल तर दुसऱ्या बाजूने धनराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू हवेत आणि पहिल्या चेंडूवरती अभिषेकला यश मिळालं जातंय. फलंदाज होतोय बाद. धनराजला इथे शून्यावरती परतावं लागेल. प्रेक्षक राजासाठी आपण आज डिसिजन घेऊन आजच्या दिवशी सुद्धा 30 मिनिटाचा कालावधी वाढवलाय. त्यामुळे प्रेक्षक राजाला विनंती आहे ज्यांची कुणाची नोंद राहिली असेल त्यांनी या शेवटच्या 30 मिनिटांमध्ये नोंद करायची आहे. 9:30 नंतर कुणाची नोंद केली जाणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती धनराज परतले तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. तेजस गाडे, अभिषेक गोलंदाजीच्या विश्वाची निर्मिती करायची. धावफलक 0 आहे. हा चेंडू बॅकफुटवरती सरकत आक्रमण आहे. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराने इथे तेजसचं देखील खातं उघडलंय आणि त्याचबरोबर संघाचं देखील खातं उघडलेलं पाहायला मिळेल. खेळाडूंना विनंती आहे प्रेक्षकांना कॅच घेऊ द्या. 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्ग. गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला तेजस. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने फ्लिक केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. कंबल होत आहेत परंतु तिथे बॅकअपला केलं जाईल तोपर्यंत अगदी 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 8 या धावांवरती जाऊन पोहोचले. 8 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण आहे. चेंडू अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने घेऊन काढलाय. तिथे क्षेत्ररक्षण खराब. क्षेत्ररक्षण खराब. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा नक्कीच फलंदाज उचलताना पाहायला मिळतील. तेजस. धावफलकावरती 12 धावा आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. नो बॉल पंचांचा इशारा आहे. नो प्लस 2 धावा येतील. धावफलक 2 धावांच्या पुढे जाते. सौरभ गायकवाड या प्रेक्षकांनी कॅच घेतलेला आहे तर त्यांना विनंती आपल्या 200 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचे. 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच पाहायला मिळत आहे. तिथे निर्णय घेण्याची क्षमता क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण असते. हा चेंडू देखील डिक्लेरेशन झोन. इथे देखील एक सिंगल. धावफलक 15 धावा. 15 रन. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा बानस फलंदाजांचा जरूर असतो. इथे आक्रमण आहे. सुहास ऑन फायर. षटकार. ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतलाय तर गावातील सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे त्याचेच नाव सांगा कारण इथं कॅमेरामध्ये कॅप्चर होतोय कोणी कॅच घेतलाय तो. पहिलं षटक संपलं. 1 बाद 21 धावा. तेजस आणि सुहास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तेजस 4 चेंडू खेळले 13 धावा संख्येवरती वैयक्तिक आहेत तर 2 चेंडू सुहास खेळले 7 धावा वैयक्तिक सुहासच्या देखील पाहायला मिळत आहेत. क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचा रणसंग्राम. सचिन आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून येथील क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव सचिनच्या माध्यमातून नक्कीच होताना पाहायला मिळतोय आणि हे बदलाव होणं देखील गरजेचं आहे कारण पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी लगत नक्कीच आपल्याला तैनात असलेले पाहायला मिळतील.
हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा अवलंब इथे केला जाईल. दंडित केलं जाते गोलंदाज सचिनला. धावफलक 22 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचं वातावरण आहे. अशांत करणारी फटकेबाजी करण्याची क्षमता तेजसमध्ये देखील आहे. हा चेंडू इथे कमालीचा डॉट बॉल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. या गोलंदाजीची गरज आता खरं तर आहे पांडवनगर वॉरियर्स संघाला. फिरकीची जादू, फिरकीची किमया मैदानाच्या होतीये. वाईट बॉल आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय. आणि धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 23 धावा आहेत. डेड बॉल देखील असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे सचिन. स्ट्राईकला तेजस गाडे. हा चेंडू इथे मात्र कबालीचा येताना पाहायला मिळतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज इथे देखील अवांतर चेंडू, इथे देखील वाईट बॉल. अवांतर धाव्यांचा महापूर या षटकामध्ये येतोय कारण आतापर्यंत 3 चेंडू वाईट आलेत. हा देखील धावफलकावरती 26 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील आडव बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहूया तिथे परफेक्ट कॅप आणि चेंडू देखील जातोय अगदी सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. सनसनाटी जलवा. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 30 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे देखील अवांतर, इथे देखील स्क्वेअर चेंडू, खराब चेंडू. 31 हा देखील इथे एक सिंगल. 32 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ सुरू असलेलं पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण. अशांत करणारी फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये होणार का? सचिन पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील चेंडू सीमारेषा इथे देखील फोडेल. धावा येतील 4. हे रास्ते हे 4 के. चालन चौकार. एक चेंडू या षटकातील बाकी आहे. धावफलकावरती 36 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. पहिले 2 चेंडू वाईट येताना पाहायला मिळाले. एक डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर 2 धावा, चौकार, सिंगल आणि चौकार असे 5 चेंडू झालेत. हा चेंडू इथे देखील जबरदस्त येताना पाहायला मिळेल. आणि तदनंतर षटक देखील संपलं जाते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 36 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये.
36 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे आक्रमण होतंय, चेंडू हवेत पाहायला मिळेल. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. शिवशंभोचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. धावफलक 42 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्याही षटकामध्ये आक्रमण तेजस गाडे नक्कीच करतायत. ऋषिकेश वरती केलं जाते आक्रमण. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफूट वरती सरकत दिशा दिली आहे. तिथे तिथे टीट फॉर टॅट तशाच तसं प्रत्युत्तर ऋषिकेशने देखील दिलंय. तेजस गाडीला इथे परतावं लागेल, परंतु जबरदस्त खेळ आहे. 9 चेंडू आणि 26 धाव्यांची खेळी आहे. यानंतरची होणारी मॅच पाटील वॉरियर्स विरोधामध्ये वडकी नाला हिरोज. बोथ कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येतील. आपल्याला नाणेफेक देखील इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करायची आहे. पाटील वॉरियर्स वर्सेस वडकी नाला हिरोज. अमित दादा बोडक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दुसऱ्या बाजूने वडकी नाला हिरोज संघाचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 42 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर न्यू बॅटर सुजित. हा चेंडू इथे आक्रमण आहे. हवाई फायर. हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग बिलियन बिग सिक्सर. चेरान. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 48 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुजित आल्यासरची आक्रमण करतायत. तिसऱ्याही षटकामध्ये आक्रमण आहे. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा ऋषिकेश. स्ट्राईकला सुजित. नो बॉल. हॅलो हॅलो हॅलो. नो प्लस चौकार अर्थात 5 धावा येतील. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 53 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. त्रेपन्न धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरा षटक. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फ्लाइट देखील लँड होईल. धावा येतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 57 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण सुजित देखील करतायत. हा देखील चेंडू बोटा फटका खेळण्याचा प्रयास. तिथे अगदी आपण पाहूया डॉट बॉल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. अशा प्रकारचे कमबॅक करणारे चेंडू देखील आता गरजेचे असतील पांडवनगर वॉरियर्स संघासाठी. ते चेंडू येणं गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. इथं देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावा येतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 61 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. उर्वरित शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. तर शेवटचा षटक गोलंदाजीच्या माध्यमातून भरत शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा चेंडू इथे नक्कीच उद्वेष्टीच्या दूरवरती राहतोय. पंच हात फैलावतायत आणि गळवतायत. इथे वाईट बॉल आहे. दंडित केलंय गोलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. भरत. हा चेंडू इथे कमालीचा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. कमबॅक करणारे चेंडू या षटकामध्ये आले तर नक्कीच धावसंख्येला ब्रेक लागू शकतो. गोलंदाज करामत करणार का की दुसऱ्या बाजूने सुहास ऑन स्ट्राईक आहे. एक षटकार सुहासच्या बॅट मधून देखील आपण पाहिलाय. डेड बॉल.
इथं देखील आक्रमण आहे. चेंडू हवेत. खिलाडी के मस्तक पे दस्तक. बिग ब्लास्ट. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया वाढ होताना पाहायला मिळेल. 69 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे हा चेंडू शरीरयष्टीवरती आधरला जाईल. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू इथे देखील येईल. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी आपण पाहूया कबालीचा येताना पाहायला मिळेल. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू वरती येतील. अगदी एक धाव इथे देखील येते. 70 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू इथे नो बॉल पंच नक्कीच कळवत आहेत. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने 71. 71 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकाहत्तर धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. अवांतर धावांचा महापूर. अवांतर धाव्यांचा इथे नक्कीच वेग वाढताना पाहायला मिळेल. पाऊस येताना पाहायला मिळेल अवांतर धाव्यांचा. 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. 3 चेंडू झालेत. इथे देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया लॉंग क्षेत्रामध्ये आहेत तैनात. इथे देखील 2 धावा. धावफलक 73. बॉल टाकल्याच्या नंतर स्क्रीज सोडायची आहे. खालच्या बॅटमॅनला विनंती आहे बॉल टाकल्याच्या नंतरच स्क्रीज सोडायची आहे. वॉर्निंग दिल्याच्या नंतर जर बॉलरने बॉलला स्टंप लावला तर ती विकेट देण्यात येते. लक्षात ठेवा. इथं आक्रमण आहे. चेंडू बिग हिट. सुजीतच्या बॅट मधून हा देखील आक्रमक फटका. आक्रमक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकोणऐंशी धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचे काही चेंडू अजूनही बाकी. भरत पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण 2 तर आल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 3री धाव येते. इथे 4थ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे. धावांसाठी धावा. 5व्या धावेसाठी प्रयत्न. 5 धावा आल्यात. इथे आता अगदी आपण पाहूया आताच्या धावा किती. 6 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांसाठी धाव पाहायला मिळाली. या पिच क्रिकेट आहे. इथे 8 धावा बनवलेल्या आम्ही पाहिल्यात एका चेंडूवरती. इथे 6 धावा आल्यात. 4 षटकांचा खेळ संपला. 1 डाव संपलाय. बनवले गेल्यात 85 धावा. तर 24 चेंडू आणि 86 धाव्यांची गरज. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. पाटील वॉरियर्स विरोधामध्ये वडकीनाला हिरोज. निलेशजी आंबेकर आपल्याला विनंती आहे टॉच उडवण्यासाठी जायचे. आपल्या हस्ते तो टॉच होतोय. दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण संपन्न करतोय. सहा धावा आहेत. 6 आत्ताच्या 6 धावा आहेत कम्प्लीट. जे स्टंपला बॉल लावला तो ज्या बॅट्समननी सोडली होती ती 7वी धाव होती कालून. टॉस देखील संपन्न झालाय आणि टॉस का बॉस वडकीनाला हिरोज संघाने टॉस विन केलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर पाटील वॉरियर्स संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी.
चला क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाचा ताबा घ्या आता. शिवशंभूनगर नाईट रायडर्स संघ विनंती असेल मैदानाचा ताबा लगेचच घ्या. जवळपास 9:30 वाजून गेलेत. आत्ताशी दुसरा सामना सुरू आहे त्यामुळे वेळेकडे थोडस लक्ष द्या. सर्व जे बॉलिंग करतात त्यांना विनंती आहे, आपण जो बॉक्स आखलेला आहे त्याच्या आतमध्ये टप्पा टाकायचा आहे. त्याच्या बाहेर टाकला तर तो नो बॉल दिला जाणार नाहीये, वॉर्निंग दिली जाईल. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे सहकार्य करा आणि बॉल शक्यतो बॉक्सच्या आतमध्ये टॅप करा. सर्व माऊली कृपा फायटर्स प्लेयर्सला विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनला जाऊन उभं राहायचंय. जो कोणता प्रेक्षक कॅच घेईल त्याचं नाव हॉकी टॉकीवारे इथं समजलं पाहिजे. एक मिनिट थांबा प्रशांत सर, बॉल जमा करून घ्या. एक मिनिट थांबा. अभिषेक आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. सुजित गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. सामना देखील सुरू होतोय. दुसऱ्या क्रमांकाची बॅच आणि दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 24 चेंडू बनवायच्या 86 धावा. सुजित तू अभिषेक असं समीकरण पाहायला मिळेल. एच डी प्ले सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, पडझड जाणवेल, परंतु तोपर्यंत 2 धावा आहेत. अभिषेक आहे स्ट्राईकच्या दिशेने. अभिषेकने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर प्रतीकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख प्राईज. हा चेंडू अगदी आपण पाहूया दिशाहीन पाहायला मिळेल. पंच हात फैलावतायत, खेळवतील. व्हाईट बॉल आहे. धावफलक पुढे जाते. 3 धावा आहे धावफलकावरती. हा चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. इथे देखील एक सिंगल येताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस फलंदाजांचा जरूर असतो. इथे धावा जमवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. नो बॉल, नो बॉल आणि चेंडू देखील हवाई यात्रेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील. फेकही होतीये. तोपर्यंत अगदी आपण पाहूया इथे देखील धावांसाठी धावा धाव. 9+2 अर्थात 3 धावा येतील.
धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढला. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील. चेंडू फील्ड होतोय, फेकही होईल. तोपर्यंत इथे देखील 2 धावा आहेत. धावफलक पुढे जाते. 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. सुजित, हा चेंडू फुलटॉस, नो बॉल, नो बॉल. बीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय आणि याचबरोबर धावांसाठी धाव देखील पाहायला मिळते. 3+1 4 धावा येतील. धावफलक चौकाराच्या 4 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 13 धावा आहेत. सुरुवात तर जबरदस्त पाहायला मिळाली सुजितच्या षटकाची, परंतु याही षटकामध्ये अवांतर धावा येताना पाहायला मिळतील. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई यात्रेला जाणारा एक बुलंदी प्रहार मैदानाच्या आतमध्ये उसळले. अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय एक तोफेचा गोळा. षटकार. धावफलकावरती 19 धावा आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं देखील पाहावं आणि पाहत राहावं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ज्या कोणत्या प्रेक्षकाने कॅच घेतला आहे त्याने स्टेज पाशी येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आगीचे गोळे नक्कीच ओकताना पाहायला मिळत आहेत. 2 सक्के भाऊ मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील अगदी आपण पहाडो बॅट खेळलाय. इथे देखील 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 27 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिलं षटक संपलंय. 27 धावा आहेत. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षक राजाला विनंती आहे, आपण थोडं बाउंड्री लाईनच्या मागे थांबायचंय. कोणत्याही फिल्डरला क्षेत्ररक्षण करताना कोणताही अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्या. 2 भाऊ एकत्र आल्यानंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची करामत नक्कीच करू शकतात. हा इतिहास आहे. अनेक लढाई आपण पाहिल्या. थोडं शिवशंभोनगर नाईट रायडर्स स्पीडअप करा. लकी ड्रॉचे शेवटचे 5 मिनिट बाकी आहेत. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा जर पाहिल्या 27 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू बनवायचे आहेत. 59 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण. तिथे झेल टिपलाय आणि फलंदाज होतो इथे बाद. बॉल जमा करून घ्या प्रशांत सर. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, विकेट झाली, षटकार झाला, ज्यावेळेस बॉल आतमध्ये येईल आणि बॅट्समन तयार नसेल तर पंचांकडे अंपायरकडे बॉल जमा करा. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 27 धावा ज्या स्थिर असलेल्या पाहायला मिळतील. पहिला धक्का देखील बसलाय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे भन्नाट वेगाचा पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण आहे. सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवलाय. फेकही होईल. तोपर्यंत अगदी 2 धावा येताना पाहायला मिळतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अभिषेक आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रथमेश मात्र अगदी आपण पाहिलं बाद होताना पाहायला मिळाले, परंतु जबरदस्त सुरुवात प्रथमेशने देखील करून दिली होती.
गोलंदाज अगदी आपण पाहूया पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. सुहास, हा चेंडू देखील, हा चेंडू इथे नो बॉल, नो बॉल. अगदी आपण पाहूया धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जात आहे. 30 धावा आहेत. शेवटच्या आता चेंडू 15 बनवायचे 56. हा चेंडू आडव्या बॅटने इथे आक्रमण आहे. चेंडू बरीचशी उंच भरारी घेतोय. तिथे झेल लाजवाब टिपला जाईल आणि धक्का क्रमांक दुसरा देखील बसलाय. सागर बॅक टू द पेव्हिलियन. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, जे आपण ॲडव्हर्टाईजचे बॅनर लावलेत त्याच्यावरती लिहून थांबू नका, त्याला टिकून बसू नका. मध्ये मध्ये जो आपण गॅप सोडलाय तिथे बसा. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा जर पाहिल्या तर सचिनजी 30 धावा शेवाळे आहेत. यांनी जर सलग 3 षटकार मारले तर प्रतीकजी जाधव यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुढे पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहिलं मिळेल. 31 ऑन बोर्ड. शेवटचे 13 बॉल बनवायचे 55 धाबा. तोडा फोडा आणि राज्य करा, इंग्रजांचं तत्व आता अवलंबावं लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने दिशा देण्याचं काम नक्कीच होतंय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. नो +2. इथे देखील 3 धावा सुरक्षित येतील. अवांतर धाबेंचा पाऊस. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 34 धाबा आहेत. शेवटचे 13 चेंडू 52 धाब्यांची गरज. एका धावेचं महत्व. हा चेंडू समोरच्या दिशेने इथे आक्रमण. झेल टिपला जाईल. बडी बसली जालमे. अभिषेक बॅक टू द पेव्हिलियन. दोन षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 34 धावा आहेत. उर्वरित शेवटचे 12 चेंडू बनवायचे 52. दोन्ही संघांना विनंती आहे, थोडं स्पीडअप करा. भरपूर सारा उशीर झालाय त्यामुळे विनंती असेल आता स्पीडअप होणं गरजेचं आहे. थोडीशी घाई गडबड नक्कीच करा. विनंती असेल, वेळ वाचवणं तितकंच गरजेचं आहे. सचिन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सचिन स्ट्राईकच्या दिशेने आहे. सुजित न्यू बॅटर असतील नॉन स्ट्राईकच्या दिशेने. हा चेंडू बॅकफूट वरती सरकत हलक्याच्या हाताने खेळला. इथे सचिनला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक बसला जाईल 4था. तेजस गाडीला देखील यश मैदानाच्या आतमध्ये मिळालं जातंय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे कबालीचा येताना पाहायला मिळतोय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू नक्कीच पालायन करत होता. तिथे अगदी अडवलाय चेंडू. डॉट येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू आडवा बॅटने अगदी आपण पाहूया डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा येत आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथे आक्रमण. झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक 5. पाच बाद 36 धावा धावफलकावरती आहेत. अडचणी सापडलाय संघ. शेवटचे 8 चेंडू बनवायचे 50. 8 चेंडू 50 धाव्यांची गरज विजयासाठी.
पांडवनगर वॉरियर संघाला आहे, परंतु इथे मोठे फटके येणं गरजेचं असेल. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. हा चेंडू इथे कबालीचा येताना पाहायला मिळतोय. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण आहे. झेल इथं देखील टिपला आहे. धक्का क्रमांक 6. तेजस गाडे 3 विकेट टिपताना पाहायला मिळालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 बाद 36 धावा, 6 बाद 36 धावा आहेत. तर शेवटचे 6 चेंडू बनवायचे 50. यानंतरच्या दोनही टीम्सला विनंती असेल अगदी वेळेकडे लक्ष द्या. वडकीनाला हिरोज संघ लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर पाटील वॉरियर्स आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आता आलेच ते आकाश आंबेकर यांनी जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकचे जाधव यांच्याकडून. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. शेवटचं षटक इथे आक्रमण होत आहे. सुजितच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 42 धावा. शेवटचे 5 चेंडू 44 धाव्यांची गरज. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथे मोठा फटका आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुरुवातीच्या काळामध्ये जर नक्कीच जास्तीत जास्त बॉल सुजितला खेळायला मिळाले असते तर नक्कीच आता सामन्याचं समीकरण काहीतरी वेगळं असतं. बऱ्याचशा उशिरा का होईना इथे फटकेबाजीला सुरुवात आहे. 48 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू 3 चेंडू 38 धाव्यांची गरज. इथं देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आकाशाला गवसणी घालणारा षटकार. या षटकातील तिसरा षटकार आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 54 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू 32 बनवायचे आहेत. इथं देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. 6 रन. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 60 धावा आहेत. शेवटचा 1 चेंडू बनवायच्या 26 धावा. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळलाय. इथे देखील अगदी आपण पाहूया डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सामना देखील संपलाय आणि या सामन्यावरती शिवशंभो नगर नाईट रायडर्स संघाने नक्कीच विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक अष्टपैलू खेळी करत आयोजकांकडे इथे कोण उपस्थित असेल तर स्टेजची संपर्क साधायचा आहे. शिवशक्ती प्रतिष्ठान वागडव यांच्यातलं जर कोण इथं उपस्थित असेल लगेच तेजस गाडी ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तेजस या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. दुसऱ्या बाजूने सुहास गायकवाड देखील जबरदस्त खेळ केला. अगदी 7 धावा खर्च करत 3 विकेट टिपल्या. तर तेजस गाडीने 2 धावा खर्च करत 3 विकेट टिपल्या. फलंदाजी करत असताना सुजित 9 चेंडू 32 धाव्यांची खेळी सुजितची नक्कीच पाहायला मिळाली. सुजित देखील जबरदस्त खेळला. तेजस गाडे 10 चेंडू 26 धाव्यांची खेळी. तर सुहासची देखील खेळी जबरदस्त पाहायला मिळाली. 8 चेंडू 18 धाव्यांची खेळी आहे. ही मॅच समरी नक्कीच पाहायला मिळाली. जबरदस्त मॅच नक्कीच रंगली आणि यानंतर ही मॅच देखील महत्त्वपूर्ण आहे. शिवमोडक जिथे कुठे उपस्थित असतील स्टेजची संपर्क साधायचंय. थोडं पळत या. साहिल मोडक दोघांनी पण या.
वडकीन आला हिरोज, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पाटील वॉरियर्स शिव मोडक फक्की मारून घ्यायची. शिवम आणि साहिल पळत या.